आम्हाला सीएसटीच्या बीएमसी समोर आता तुम्ही वाशी मुंबई सगळं अन्न पाणी सगळं बंद केलंय सरकार शासनानं सगळं बंद केलंय किराणा दुकान सुद्धा उघडं नाही दादा इथे आता पोहे करणार मुख्यमंत्री साहेबांनी दुकानं बंद केल्यामुळे आम्ही इथे पोहे करतो पण रस्ता आहे ट्रॅफिक जाम आहे मागे काही घेणं देणं नाहीये आम्ही कालपासून उपाशी आहोत आम्ही काय खायचं इथं मुंबईमध्ये त्याच्यामुळे आपण इथे बघतोय पोहे इथे आणलेले आहेत इथे सध्या आपण दाखवतोय हा सीएसएमटी परिसर म्हणजे अगदी स्टेशनच्या बाहेरचा परिसर मुंबई मुख्यालयाच्या समोरचा हा रस्ता आहे आणि तो पूर्ण जाम केलेला आहे आणि आता इथे कांदा चिरला जातोय इथे पोहे तयार करण्याचं काम केलं जातंय इथे खाऊ गल्ली बंद आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मोजकी दुकानं बंद आहेत आज 2 दिवस झालं आज आमचा सकल मराठ्याचे करोडो लोक या ठिकाणी उपाशी आहेत प्रशासनाच्या वतीनं कुठलीच मदत कुठली सेवा नाही पण स्वतःच्या हिमतीनं आम्ही आमचं आंदोलन दाखवलं सगळं म्हणून ह्याच चौकात दादा काल असं म्हटले की वाहतूक कोंडी कुठेही करू नका मुंबईकरांना कोणतीही केलेली नाही आता ते झाली गेल्या 40 वर्षापासून मराठा समाजावर अत्याचार होते 58 मुख्य मोर्चे काढलेत पण कुणाला त्रास देणारा मराठ्याची औलाद नाही पण आम्ही उपाशी मारायचं का आम्हाला पाणी नाही या ठिकाणी कुठली व्यवस्था नाही आम्ही सगळं सहकार्य केले पोलीस प्रशासनानं आमचा कुठला त्रास नाही पोलिसांना आम्हाला सहकार्य करा म्हणा प्लीज आम्हाला अडवलं जातं 15 किलोमीटरवर गाड्या आहेत आमच्या पोलीस म्हणाले की बाजूला व्हा रस्ता खाली करा कालपासून आम्ही उपाशी आहेत आम्ही काय करायचं कुठं राहायचं त्याच्यामुळे आपण इथे बघतोय हे पोह्याचं पातेलं इथे आणलेलं आहे कांदा चिरला जातोय आता आणि हे पोहे तयार करून इथेच आता नाश्त्याचं वाटप इथे करतायत आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय कारण इथे पुन्हा एकदा आपण आपले कॅमेरामॅन दीपेश महाजन दाखवतील की पूर्णपणे हा रस्ता जाम आहे आणि पुढे म्हणजे जे फ्लायओव्हर उतरल्यानंतर तुम्हाला पुढे जाताच येत नाहीये अशा प्रकारची स्थिती आहे आपण पुढे जो रस्ता आपण बघितला की सीएसएमटीच्या समोरचा रस्ता ती एक लेन सुरू होती ती सुद्धा बंद झालेली आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी आणि याच वाहतूक कोंडीतनं मुंबईकरांना वाट काढावी लागणार आहे आणि संपूर्ण म्हणजे फ्रीवे ईस्टर्न फ्रीवे सुद्धा पुढे मार्गस्थ इकडे सीएसएमटी आणि बीएमसी कडे येतो तिथे सुद्धा बंद करण्यात आलेला आहे कारण हा पूर्ण सर्कल हा मराठा आंदोलकांनी जाम केलेला आहे घोषणाबाजी केली जाते आणि आता तर थेट इथे नाश्ता इथे केला जाणार पोहे तयार केले जात आहेत